नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आणि आज मी तुम्हाला नवीन पद्धतीची मेथीची भजी करून दाखवणार आहे। अतिशय चविष्ट आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेली ही भजी टोमॅटो केचप किंवा चटणी सोबत खाऊ शकता किंवा जसे आपण गोल गोल आकार दिलेला आहे म्हणून याची तुम्ही कोफ्ता करी सुद्धा बनवू शकता। वरून खुसखुशीत आणि आतून मऊ लागणारी ही भजी जे बिगिनर्स आहेत ज्यांना स्वयंपाक जास्त येत नाही ते सुद्धा आरामात बनवू शकतात। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि मी साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। मेथी भजी बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आरामात आपल्या घरच्या किचनमध्ये अवेलेबल असतात। तर सर्वात आधी आपण घेतलेला आहे बेसन 1 कप भरून। माप आपण या कपचाच घेणार आहोत म्हणजे या वाटीचं। सध्या 1 कप घेतलेला आहे, नंतर आपण वाढवणार आहोत। तर 1 कप बेसन घेतलेला आहे सध्या आणि 2 वाट्या मी मेथीची भाजी घेतलेली आहे। मेथीची पानं निवडून घ्या, स्वच्छ पाण्यातनं धुवून काढा आणि या प्रकारे बारीक चिरून घ्या। तर 2 वाट्या भरून होत्या तर बारीक चिरून ती आता साधारण 1/2 वाटी झालेली आहे। तर आपण मेथी घेऊया 1/2 वाटी। आता याच्यामध्ये आपण घालूया सुकं खोबरं म्हणजे भाजलेलं सुकं खोबरं। आधी खिसून घ्या, मग त्याला थोडंसं भाजून घ्या। ते मी घेतलेलं आहे 2 चमचे भरून। तीळ पांढरे ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला 2 चमचे भरून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपण घालूया 1 छोटा चमचा साखर, 1 छोटा चमचा ठेचलेली काळी मिरी। हे बघा हलकीशीच ठेचून घ्यायची आहे, पावडर घालायची नाही आहे। यानंतर याच्यामध्ये आपण घालूया लाल तिखट 2 चमचे भरून। जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। चवीपुरतं मीठ घाला आणि आता पाण्यामध्ये पीठ न भिजवता आपण ताकामध्ये भिजवणार आहोत। तर आधी याच्यामध्ये घाला 2 चिमूट सोडा, खायचा सोडा। व्यवस्थितपणे त्याला मिक्स करा। मिक्स केल्यानंतर हे ताक आपण या मिक्सरमध्ये घालूया। ताक मी घेतलेलं आहे अर्धी वाटी, याच्यापेक्षा जास्ती घेऊ नका, खूप लूज होईल आपलं पीठ। तर तसं करायचं नाही, आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। आणि आता शेवटी याच्यामध्ये घालूया 2 चिमूट हिंग। हिंगाचा वास जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा ओवा सुद्धा घालू शकता। आता व्यवस्थितपणे मिक्स करा। मिक्स करताना तुम्हाला जाणवेल का पीठ लूज झालेलं आहे म्हणजे पातळ झालेलं आहे। याची सुद्धा तुम्ही भजी बनवू शकता पण गोल आकार येणार नाही। पण आज आपण गोल कोफ्ते म्हणजे गोल भजी बनवणार आहोत म्हणून याच्यामध्ये आपण थोडंसं चण्याचं पीठ आणखीन घालणार आहोत। आधी मी 1 वाटी घेतली होती, आता पुन्हा याच्यामध्ये 3 मोठे चमचे भरून मी पीठ घातलेलं आहे। आता याला पुन्हा मिक्स करा। बरेच जण मला कमेंट करतात का तुम्ही माप कसा घेतलेला आहे, किती वाटी किंवा किती ग्रॅम। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण रेसिपी लिहिलेली आहे, तुम्ही नक्कीच चेक करा। मिक्सर थोडंसं लूज आहे म्हणून मी पुन्हा 2 चमचे याच्यामध्ये पीठ घालते। तर साधारण मी 1.25 वाट्या पीठ घेतलेला आहे। माप एकदम सरळ आहे। 2 वाट्या भरून भाजी ते बारीक चिरून 1/2 वाटी होते। 1.25 वाट्या पीठ, अर्धा वाटी ताक आणि बाकीचे साहित्य तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट गोड कमी जास्ती करू शकता। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करा। जसं मी सांगितलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फुल रेसिपी लिहिलेली असते, पण बरेच जणांना हे सुद्धा माहिती नाही की डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे आहे। तर त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता राईट साईडला एक ॲरो आहे डाऊनवर्ड्स, ते क्लिक करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे। हे बघा आता मिक्सर तयार आहे। आता थोडंसं तेल तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा थोडंसं तेल हाताला चोळून घ्या आणि मग या प्रकारे गोल गोल आकाराचे गोळे करून घ्या। साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता। मी मीडियम साईजचा गोळा केलेला आहे। याच प्रकारे तुम्ही बाकीचे गोळे सुद्धा करून घ्या। घेतलेल्या साहित्यामध्ये आपण अराउंड 20 भजी आरामात करू शकतो। हे बघा गोळे रेडी आहेत। आता तेल गरम करा, कडकडीत तेल आधी गरम करा आणि तेल गरम होताच विस्तव कमी ठेवा आणि गोळे तळून घ्या। जसं की आपण गोल गोल गोळे केलेले आहेत म्हणून आतून सुद्धा ते व्यवस्थितपणे शिजले गेले पाहिजे म्हणून विस्तव कमी ठेवा आणि स्लो फ्लेमवरच याला आपल्याला तळायचे आहेत। जशी आज आपण मेथीची भजी बनवलेली आहे तशी तुम्ही पालक किंवा कुठचीही पालेभाजीची भजी सुद्धा बनवू शकता। तळताना अधूनमधून तुम्ही हलवत राहा म्हणजे इव्हनली सर्व बाजूने ते व्यवस्थितपणे तळले गेले पाहिजे। आणि गोल्डन ब्राऊन कलर आला की भजी काढून घ्या टिश्यू पेपरवर आणि बाकीचे राहिलेले भजी सुद्धा याच प्रकारे फ्राय करून घ्या।
हे बघा आपले सर्व भजी फ्राय करून झालेले आहेत. आता आतून व्यवस्थितपणे फ्राय झालेले आहेत की आपण बघूया. तुम्ही बघू शकता आतून सुद्धा व्यवस्थितपणे ते तळले गेले आहेत. गरमागरम भजी टोमॅटो केचप किंवा चटणीसोबत सर्व करा. आणि आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.